नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी करंट अफेअर डेली घेऊन येतो. IMP प्रश्न आहे, व्हेरी IMP प्रश्न आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा, त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळेल आणि डेली आम्ही नवीन चालू घडामोडी घेऊन येणार आहोत. IMP प्रश्न आहे. प्रश्न बघू. नुकताच अमल क्लूनी महिला सक्षमीकरण पुरस्कार कोणत्या भारतीय महिला देण्यात आलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार उत्तर प्रदेशची आरती. पुढील प्रश्न बघा. दक्षिण कोरिया, चीन आणि जपान देशाची त्रिपक्षीय शिखर परिषद कुठे होणार आहे? त्याचे योग्य उत्तर असणार सेऊल. पुढील प्रश्न बघा. युएफा युरोपा लीग फुटबॉलचे विजेतेपद जिंकणारी पहिली इटालियन संघ कोणता ठरलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार अलाटा. पुढील प्रश्न बघा. दरवर्षी राष्ट्रकुल दिन कधी साजरा करण्यात येतो? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 24 मे. पुढील प्रश्न बघा. जैविक विविधतेच्या COP16 परिषदेच्या पक्षाची 16वी बैठक कोणत्या देशात आयोजित करेल? त्याचे योग्य उत्तर असणार कोलंबिया. पुढील प्रश्न बघा. कोणत्या राज्य सरकारने 33% सरकारी कंत्राटी नोकऱ्या महिलांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत? त्याचे योग्य उत्तर असणार आहे कर्नाटक राज्य. पुढील प्रश्न बघा. जगातील सर्वोच्च 5 क्रूड स्टील उत्पादन देशापैकी कोणत्या देशाने एप्रिल 2024 मध्ये स्टील उत्पादनात सकारात्मक वाढ नोंदवली आहे? योग्य उत्तर असणारा भारत देश. पुढील प्रश्न बघा. भगवान बुद्धाच्या आत्मज्ञानासाठी सिक्कीममध्ये साजरा होणाऱ्या बौद्ध उत्सवाचे नाव काय आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे सागा दावा. पुढील प्रश्न बघा. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळ ओमान देशाने कोणते नाव दिले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार रेमल. पुढील प्रश्न बघा. नुकतेच मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे अशोक सराफ आणि रोहिणी हट्टिंगडी. पुढील प्रश्न बघा. जर्मन लेखिका जेनी एरपेनब्रेक आणि अनुवादक मायकल हाफमॅन यांना कोणत्या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे कैरोसन. पुढील प्रश्न बघा. शारजा चॅलेंजर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे दिव्या देशमुख.